नमस्कार, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर। जर बघा हे बघा असं वाळू घालायलो आता, त्याच्यामुळे ते किडे पण निघून जातात आणि आपल्याला टाकताना फवारायची सुद्धा गरज पडणार नाही। ह्याच्यामुळे असं सुरू आहे। तर हा पर्याय चांगला आहे। 15 दिवस टाकता येत नाही फवारल्यानंतर, मग काय उपयोग 15 दिवसानंतर आपण मग त्या किडे पण बंद झालेले असते। तर आणि असा उपायच बरा आहे असं आम्हाला वाटतं। आता प्रत्येकाची इच्छा आपली आपली। तर दुपारी टाकायला कडवा आणून ठेवलेला आहे आपण। आणि व्हिडिओचा विषय आहे बरं का, आमच्या इथं एक दिवस चांगली राहिली बरं का शेळी, ती आणलेली म्हणजे तिचा काही प्रॉब्लेम नाही बरं का। ह्या घरच्या शेळ्यांचं सांगते तुम्हाला काय केली ती। म्हशीला टाकलीत, गाईला टाकलीत वाडे, म्हैस अजून मधीच आहे। दुपारीच बांग द्यायला सुरू आहे। तर तुम्हाला दाखवते बरं का। बघा आता खाऊन बसल्यात निवांत रवंत करत, ज्याचा त्याचा टुप्पा करून। ह्या मायलिकी आहेत, तर ह्या दोघी जणी जवळजवळ, आणि हे बघा ही मायलेकर आहे, तर ती जवळजवळ ही नवीन शेळी आणि ही नवीन शेळी। तर बघा तुम्हाला दाखवते बघा, ही शेळी आहे का, तर ही शेळी त्या शेळीला इतकी मारायली म्हणजे बस, तिला खाऊ सुद्धा देना गेली ती। ही खायला तोपर्यंत तिथं जाऊन उभारती। तर बांधलंय तिला इथं, आणि पाण्याची सोय बघा कशी केली हिला, कारण इथून पाणी तिकडं प्यायला येणार नाही हिला। आणि इथं बांधलंय, तर पाणी ठेवलंय बघा, इथं पडलंय त्याच्यात काहीतरी। तर असं पाणी रोजच्या रोज हिच्यासाठी इथं ठेवायलो आम्ही, आणि हिला बांधलंय इथं। तर काय कधी ह्या मायली की अशा बसल्या, तर असे टुप्पे ज्याचे त्याचे करून ज्याचे त्याचे पिल्ले शेळ्या अशा बसतात। तर तुमच्यात कधी असा प्रॉब्लेम झाला का? पहिल्या दिवशी काहीच नाही बरं का, आणि काल तिला खाऊ पण दे ना त्या शेळीला, त्या बारक्या शेळीला ही शेळी खायला लागली की म्हणजे इतकं की पळू पळू मारायली तिला, म्हणजे तिला खाऊ पण दे ना गेली। म्हणून मग तिला तसं बांधून घालायला सुरू केलंय कालपासून। आणि मग काय करतो, ह्या शेळ्या सगळ्यामध्ये घालायच्या, आणि ही शिरोई शेळी मोकळी सोडायची। आणि मग जेणेकरून ही चाटत्याल, पाणी बिनी प्यायचं, हात पाय मोकळे इकडं तिकडं फिरायचे। तर ही शेळी मारत होती म्हणून आधी आम्ही बांधून घालायचो। ही शिरोई सगळ्यांना मारायची। आता ही मोठी शेळी जमू दे नाही, ही गुरु आली तिचा। तर मुक्त शेळ्यामध्ये तर म्हणजे खूपच प्रॉब्लेम होत असेल। तर नवीन शेळ्यांना ॲक्सेप्ट करत नाहीत बरं का जुन्या शेळ्या। तर थोडं आणल्यानंतर थोडं लक्ष द्यायचं की काय नेमकं चाललंय। तर काल दुपारी माझ्या लक्षात आलं की ती शेळी खूप ह्या शेळीला मारती। तर मग तशी बांधून घालायला सुरू केली आहे। ह्या शेळीला इथं पाणी तोंड पुरतं हीच, आणि बाकीच्या शेळ्या पण इथं येऊन प्यातात पाणी। तर असं आहे। तर लक्ष द्या की आपली शेळी एक शेळी दुसऱ्या शेळीला मारती का, मारत असेल तर लक्ष देणं गरजेचं आहे। तर तुमच्यात कधी नवीन शेळ्या आणल्यात तर असा प्रॉब्लेम झालाय का, आणि असं काही घडलंय का, कमेंट करून सांगा। ही 15 दिवसावर आली म्हणतात, मला तर काही पोट बी दिसत नाही या शेळीचं, काहीच नाही। विकत आणताना त्यांनी सांगितलंय 15 दिवसावर आली, यायला झाली म्हणून, पण एखाद्याचं नाही पोट दिसत बरं का। तर असं आहे। तर तुमच्यात कधी असा प्रॉब्लेम आलाय का? आला असला तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। हे साहेब आता लई चांगले सुधारलेत, मस्त फिरते तिकडं तिकडं। धन्यवाद। हे बघा कशा बसल्या कोंबड्या, आरामशीर खाणं झालं ह्यांचं। तर ह्या सुद्धा कडबा खात्यात बरं का, खाली पडलेल्या कडब्याच्या काड्या कोंबडे खातात। तर मी बघितलं, त्याचा एक छोटूसा व्हिडिओ बनवला 1 मिनिटाचा, तर ती पण एखाद दिवशी टाकन मी। तर इथं असे पडलेले असतात का कडब्याचे पानं, तर त्या खूप आवडीनं खात्यात कोंबड्या। तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल।